आस्ते कदम महाराज आस्ते कदम गणपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित गयालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, लोकराजा राजाची छत्रपती शाहू महाराज की जय, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी नमो पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। कशा आहात सर्वजण? शुभ सकाळ सर्वांना। हा जो व्हिडिओ आहे तो गुरुवारी संध्याकाळचा आहे। आमच्या इथे सोमवार आणि गुरुवार बाजार असतो आणि आजच्या गुरुवारी तर खूपच स्वस्त अशी भाजी होती। मेथी बघू शकता तुम्ही 10ला 2 आणि मुळा पण 10ला 2। परत टोमॅटो 20ला किलो आणलेले, वांगीसुद्धा 20ला किलो, कोथिंबीर 5 रुपये पेंडी, त्यानंतर फ्लॉवर कोबीज पण खूप असे मोठे गड्डे होते ते पण 10-10 रुपये। खूप म्हणजे खूपच स्वस्त अशी भाजी होती आणि वांगी पण एक नंबर वांगी 20 रुपये किलोनं मिळालेली होती। तिथून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि गुरुवारची पूजा केली आणि त्यानंतर श्री सहलीला जाणार होता पहाटे, त्यामुळे त्याची पॅकिंग वगैरे करून ठेवली। त्याला थोडंफार बाहेरचं खायला, कारण प्रवास पण लांबचा होता। प्रतापगड, महाबळेश्वर, पाचाड, तसेच रायगड, महाड अशी भरपूर गावं होती, त्यामुळे थोडं त्याला खायला आणलं। घरात काय मी केलं नाही। खारं शेंगदाणं, परत बाकरवडी, तसेच चिक्कीचे गुडदाणे आणलेले, बिस्किट पुडे आणि फरसाणा, चिरमुरे असं सगळं आणलेलं होतं। ते सगळं त्याला पॅकिंग करून दिलं। श्रीची मज्जा म्हणजे त्या दिवशी रात्रभर झोपून दिलं नाही। तू झोपशील आणि मला सोडून जातील असं म्हणत होता, त्यामुळे मम्मी किती वाजलेत बघ, किती वाजलेत बघ असं करत सारखं उठवत होता। शेवटी मी यात 4:45 वाजलेले म्हणजे 4 वाजता मी उठलेले होते। उठून आंघोळ वगैरे केली, त्याला पण बोरमिटा दिला प्यायला, चहा घेतला मी, त्याची पण आंघोळ झालेली आहे। काय आणि आगाऊपणा करायचा नाही। मावशांना मी जाऊन येतो सहलीला। कुठं चालले सल? लांब आहे सर, प्रतापगड, महाड तिकडे आहे, कोयना, शेवट कोयना आहे। शिस्तात जा आणि शिस्तात ये आणि आगाऊपणा काय करू नकोस। एक वेळचा नाश्ता आणि जेवण आपण द्यायचं होतं, त्यामुळे नाश्त्यासाठी मग पोहे केले, त्याला पोहे करून दिले आणि चपाती आणि डाळ कांदा दिलेला आहे जेवणाला। आणि देवांच्या वगैरे पाया पडून श्री आता जात आहे। आता थंडीचे दिवस चालू आहेत मैत्रिणींनो, त्यामुळे उठू वाटत नाही, पण तुम्ही एकदा नक्कीच उठून बघा थंडीच्या दिवसांमध्ये। इतकं छान वाटतं की उठल्यानंतर, आणि कामे पण आपली पटाटा होतात आणि देवपूजा वगैरे लवकर झाली की घरात वातावरण एक प्रसन्नच होतं। मी भरपूर घरांमध्ये असं बघितलेलं आहे की देवपूजा रोजची रोज केलीच जात नाही। कोणत्या तरी सणावाराला किंवा ज्यावेळी त्या घरातल्या लोकांना वेळ असेल त्या वेळेप्रमाणे देवपूजा करतात, पण हे कितपत योग्य आहे मला तर कळत नाही, कारण देवांची पूजा ही रोजच्या रोज झालीच पाहिजे। आपण देवांना जेवढा मान सन्मान देऊ तेवढंच देव पण आपल्याला मान सन्मान देत असतात, आपली प्रतिष्ठा वाढवत असतात। आपण देवांना जेवढा मान देऊ तेवढाच मान ते आपल्याला पण देणार आणि आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते आपल्याकडे लक्ष देणार। एकेकांच्या घरामध्ये तर धूळ खात असे देव पडलेले असतात। त्या लोकांना मला एक सांगायचं आहे की जर आपल्या हातनं देवपूजा होत नसेल तर आपण देवघरच आपल्या घरामध्ये बनवू नये। आणि तुमच्या स्वतःच्या अंगावर जर धूळ पडली, तुम्ही तसेच बसता का? किंवा तुम्हीच 8-8 दिवस बिन अंघोळीचे बसता का? बिन खाता पिता बसता का? असा प्रश्न मला त्या लोकांना विचारायचा आहे। भरपूर घरात असं पण बघितलेलं आहे की घरची स्त्री ही लक्ष्मी असते आणि ती 8-8 वाजेपर्यंत झोपलेली असते, मग त्या घरामध्ये सुख समाधान शांती कशी राहील? मी असं म्हणत नाही की सगळ्याच बायकांनी
4ला 5ला उठावं, पण कमीत कमी 7च्या आत तरी सगळ्या बायकांनी उठावं. आणि जे आपल्या पूर्वजांनी केलेले नियम आहेत ते योग्यच आहेत, कारण सकाळचं वातावरणच असं असतं की ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तुम्ही उठून आणि बघा. आपण जी काल मिठाचा दिवा लावण्यासाठी ज्या पंत्या वगैरे वापरलेल्या होत्या त्या सगळ्या धुवून ठेवल्या. गॅस कट्टा बघू शकता तुम्ही, सगळं आवरलेलं आहे. डबा घेतलेला आहे मी. आणि आता जाऊया, संध्याकाळी भेटूया. थोडे दिवस जर तुम्ही तसं केला तरी सुद्धा तुम्ही तुमचं जे आजारपण असेल किंवा तुम्हाला जो येणारा कंटाळा, आळस असेल, कारण सकाळच्या वातावरणामध्ये निघून जाणार पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि घरची स्त्री झोपली की पूर्ण घर झोपत असतं. त्यामुळे घरच्या स्त्रीने तरी नक्कीच लवकर उठावं. असं म्हणतात बघा, एक यशस्वी पुरुष असतो त्याच्या पाठीमागे एक स्त्री असते. तर त्याचप्रमाणे एखादी स्त्री जर मनात आणलं तर तिने घर वर पण काढू शकते, आणि तिने मनात आणलं तर ते घर खाली सुद्धा नेऊ शकते. त्यामुळे त्या घरातील स्त्रीच्या वागणुकीवर अवलंबून असतं की ते घर वर येणार की खाली जाणार. त्यामुळे घरातील स्त्रीने लक्ष्मीप्रमाणेच राहावे. नवरा बायकोच्या जोडीला लक्ष्मीनारायण अशी उपमा देण्यात येते. सहलीला मुलं घरात नसलं की बघा अजिबात करमत नाही. सारखं मम्मी हे दे, मम्मी ते दे, मम्मी असं कर, मम्मी तसं कर. आणि आपण पण सारखं स्त्री असं कर, ते कर, हे कर, आवर असं चालू असतं. त्यामुळे ती नसली तर अजिबात करमत नाही. आणि वाजलेले आहेत 10:30. आज प्रदोष आहे. प्रदोषची पूजा मी संध्याकाळी करणार आहे. आज उपवास आहे माझा. तर लक्ष्मीनारायण म्हणून नवरा बायकोच्या जोडीला उपमा का देण्यात येते? कारण ते त्या घराचे लक्ष्मीनारायणच असतात. त्यामुळे बायकोने लक्ष्मीसारखं आणि नवऱ्याने नारायणासारखंच घरामध्ये राहावं. एक स्त्रिया तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून स्वयंपाक करतात, पण ते कितपत योग्य आहे? कारण स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचे स्थान असते. त्यामुळे स्वयंपाक करताना तुम्ही जर चप्पल घालून स्वयंपाक करत असाल तर माता अन्नपूर्णेचा अपमानच होणार आहे. ह्या ज्या क्लिपा आहेत मैत्रिणींनो, ते श्री सहलीला गेलेला होता, रायगड वगैरे तिकडल्या क्लिपा आहेत. तेथील थोड्या थोड्या क्लिपा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. खरोखरच मैत्रिणींनो, लहानपण देगा देवा म्हणून जी तुकाराम महाराजांनी म्हणलेली आहे एका ओवीमध्ये, ती काही खोटी नाही. हे जग वेगळंच असतं. कोणतंही टेन्शन नाही, खाणे पिणे, मजा करणे, मस्त राहणे. पण आम्ही ज्यावेळी शाळेला होतो त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. आत्ताच्या मुलांची खूपच नशीब अशी चांगली आहे. त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळतं. आमच्या वेळी एवढा पैसा पण नव्हता आणि अशी परिस्थिती पण नव्हती. आणि आम्ही खूप विचार करत होतो आईवडिलांचा, की आपण असं केलं तर आईवडिलांना म्हणजे कुठून पैसे आणतील, काय करतील, असा आम्ही विचार करत होतो. पण आत्ताची मुले नाही, पाहिजे तर पाहिजे आणि मी जाणार तर जाणार, तुम्ही कुठूनही आणा, काहीही करा, पण असून दे. त्यांच्या नशिबाने त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळतं. आणि आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना सर्व काही मिळावं असं प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते. भले त्यासाठी आईवडिलांना कितीही कष्ट करावे लागले, कितीही अडचणी आल्या तरी चालतील, पण प्रत्येक आईवडील प्रयत्न करतात की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला नक्कीच मिळावं. मैत्रिणींनो, घरच्या सुख समाधानासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी घरच्या स्त्रीने घरात थोडे नियम पाळले पाहिजेत. पहिला नियम म्हणजे सकाळी लवकरच उठलं पाहिजे. त्यानंतर मेन म्हणजे असतं आपलं अंगण, कारण दारावरून घराची परीक्षा होते. त्यामुळे आपलं सडा रांगोळी ही केलीच पाहिजे. तुम्ही छोटीशी काढा, पण आपला हुंबरा रोजचा पुजलाच पाहिजे. कारण ज्यावेळी आपल्या हुंबऱ्याचं पूजन होतं तिथूनच आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत असते. आणि आपण जर रोज त्याची पूजा अर्चा केली तर निगेटिव्ह एनर्जी तिथून आपल्या घरामध्ये येणार नाही. आणि कोणताही माणूस आपल्या दारात आला की त्याला दार बघूनच कळलं पाहिजे की यांचं आतलं घर कसं असेल. त्यानंतर सगळ्या ताईंना मी सांगेन की स्वतःसाठी कमीत कमी एक अर्धा तास तरी वेळ काढत जावा. योगासने करा किंवा तुम्ही वॉकिंगला सुद्धा जाऊ शकता.
आणि त्यानंतर घर आपलं पूर्ण स्वच्छ करून आपल्याला प्रथम करायची आहे ती देवपूजा. कारण देवपूजा ही सकाळी लवकरच झाली पाहिजे. तसेच दारातील तुळशीची पूजा ही रोजच्या रोज तुम्ही करत जावा. शक्य असल्यास तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. तसेच आपल्या घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर देवघरात सुद्धा तुपाचा दिवा लावावा. तुपाच्या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. असं म्हणलं जातं बघा की पत्नीने कोणतेही उपवास तपास किंवा व्रत वैकल्ये केली तर त्याचे फळ पुरुषाला मिळते. त्याच्या कामामध्ये खूप बरकत येते. त्याचप्रमाणे पत्नीने कोणतीही चूक जर केली तर त्याचे फळसुद्धा पुरुषालाच भोगावे लागते. चूक म्हणजे घरामध्ये पूजा न करणे किंवा हुंबरा वगैरे न पुजणे, घरात अस्वच्छता, खूप पसारा करणे, सकाळी 8 वाजेपर्यंत झोपणे किंवा संध्याकाळी 3 सांजेच्या वेळी लक्ष्मी येते त्यावेळी झोपणे, संध्याकाळी केस विंचरणे किंवा संध्याकाळी नखे काढणे, अशा सवयी ज्या घरात स्त्रियांना असतात त्या घरात पुरुषांची कधीही प्रगती होत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी कधीही नांदत नाही. त्यामुळे आपण घरच्या लक्ष्मीसारखंच वागावं, व्यवस्थित घर नीटनेटकं ठेवावं आणि स्वतःही नीटनेटकं राहावं. स्वतःसुद्धा अंगावर कपडे व्यवस्थित घालून नीटनेटके केस विंचरून व्यवस्थित राहावं. नाहीतर अंगावर असे फाटके तुटके कपडे दळिंद्रिय असं राहू नये. त्यामुळे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी घरात येते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चुकून काही जास्त बोलले असेल तर माफ करा. माझं कोणत्याही ताईंचं मन दुखवण्याचा अजिबात हेतू नाही. फक्त सगळ्यांच्या घरात सुख, समाधान, शांती लाभावे आणि माता लक्ष्मी अखंड राहून दे